संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक दुःखद बातमी आणि ती म्हणजे अजितदादा पवार आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आता आपल्या सर्वांना सोडून गेलेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एक मोठा धक्का आणि एक हानी आपल्या महाराष्ट्रात झाली. परखड, रोखोक आणि एक वेळ कटू पण तोंडावर आणि सत्य बोलणारा नेता म्हणजे अजितदादा पवार ही त्यांची ओळख होती. एक असा माणूस की ज्याला छोट्या कार्यकर्त्यापासून ते मोठ्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांची जाण असणारा, सगळ्यांची विचारपूस असणारा नेता अजितदादा पवार होते. केसाने गाळ कापणारे किंवा दाखवणारे, बोलणारे आणि करणारे अशा नेत्यांपेक्षा किती पटीने बरे असणारे नेते म्हणजे अजितदादा पवार हे एका आता आपल्या सर्वांना सोडून त्यांचे आता गेलेत. त्यांच्यासोबत अपघातामध्ये 6 व्यक्ती आतापर्यंत गेलेत अशी बातमी आपल्याला कळते. अजितदादा पवार यांच्याबद्दल बोलायचं झालं तर रोखठोक बोलणारं आणि ना कधी कोणत्या रॅलीमध्ये असो, सभेमध्ये असो, कोणत्याही पक्षाबद्दल असो किंवा कोणत्याही प्रकारच्या नेत्याबद्दल असो, काही आरोप प्रत्यारोप नाही, मी काय करणार आहे फक्त याचे जाण असणार, याचं विजन घेऊन चालणारा नेता म्हणजे अजितदादा पवार. एक असा दादा ज्याला लोक हक्काने, असा नेता ज्याला लोक हक्काने मग आजोबाच्या व्हायचे का असं ना पण दादा म्हणणारे असे व्यक्ती अजितदादा पवार. त्यांना दादा म्हणजे लाडकी बहीण योजना तर नंतर आली पण त्याच्या आधीपासून हक्काने अजितदादा म्हणणारे लोक आज नक्कीच दुःखामध्ये असणार. आणि असा नेता असा अजितदादा आज आपल्या सर्वांना सोडून गेलेत. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्यासोबत जे प्रवास होते ते मृत्यू पावले त्यांनासुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि असा नेता, असा दादा अजितदादा पुन्हा होणे शक्य नाही असं मला वाटतं. आणि अजून एक बोलायला नाही पाहिजे पण अपघातच असावा, काही कट किंवा षड्यंत्र असावं एवढी आशा